नमस्कार प्रेक्षकांनो, झी मराठी वाहिनीवर नुकतीच आलेली मालिका लक्ष्मी निवास ही आता खूपच जे आहे ते आता पॉप्युलर झालेली आहे. जयंत आणि रवी यांच्यामध्ये काही गुप्त संबंध आहेत का? अजून तरी रवी आणि जयंत समोरासमोर आले नाहीत, पण जर समोरासमोर येतील तर आता काय परिस्थिती होईल? जयंतच्या आयुष्यात पूर्वी घडलेली एखादी मोठी घटना रवीशी संबंधित असू शकते का? कदाचित रवी त्याच्या भूतकाळातील कुठल्या गुपिताचा साक्षीदार असेल किंवा त्याने जयंतला एखाद्या संकटातून वाचवले असेल, त्यामुळे जयंत त्याच्या प्रभावाखाली असू शकतो. तर जयंतने पूर्वी कोणत्या तरी गुन्हा किंवा गैरकृत्य केले असेल तर रवी त्याचा साक्षीदार असू शकतो. दोघांनी मिळून कोणता तरी मोठा कट रचला आहे जो अजून उघड व्हायचा आहे. कदाचित रवी जयंतला मदत करत आहे, पण काही वेळाने त्याच्याच विरोधात वागू शकतो. आपण फक्त शक्यता बघतोय, पण जर असे काही असेल तर येत्या भागांमध्ये त्याचा खुलासा होऊ शकतो. कदाचित रवी हा जयंतच्या योजनांचा आर्थिक पाठबळ देत असेल किंवा त्याच्या काही धंद्यांमध्ये सहभागी असेल. दोघेही एकत्र येऊन कुठल्या तरी मोठ्या कटाची तयारी करत असतील. जयंतच्या काही गुपितांचा सुगावा रवीला लागलेला असेल आणि तो त्याचा गैरफायदा घेत असेल. जर रवी जयंतला ब्लॅकमेल करत असेल तर जयंत त्याच्या ताब्यात राहण्यासाठी काहीही करायला तयार असेल. त्यामुळे दोघांचे संबंध तणावपूर्ण पण एकमेकांवर अवलंबून असतील. जयंतचे वागणे विकृत आहे आणि तो जान्हवीसोबत विचित्र गोष्ट करतो. जर तो कुठल्या मोठ्या कटाचा भाग असेल तर रवी त्याला मदत करणारा असू शकतो. रवी त्याच्या मागे सूत्रधार म्हणून काम करत असेल आणि त्याच्या योजना यशस्वी करण्यास मदत देखील करत असेल. रवी आणि जयंत आधीपासूनच एकमेकांना ओळखत असतील आणि त्यांच्यात काही रहस्य दडलेले असेल. कदाचित ते एखाद्या मोठ्या कटात किंवा धक्कादायक नातेसंबंधात जोडलेले असू शकतात, जे हळूहळू उघड होतील. जर जयंत आधी साधा आणि सरळ असतात तर रवीमुळे तो असंवेदनशील आणि धोकादायक बनला असू शकतो. कदाचित जयंत आणि रवी चुलत भाऊ किंवा नातेवाईक असू शकतात, जे एकमेकांशी गुप्तरित्या जोडलेले आहेत. त्यांचा संबंध अजून उघड झालेला नसेल, पण भविष्यात कोणत्या तरी धक्कादायक ट्विस्टमध्ये हे उघड होऊ शकतं. रवी आणि जयंत यांच्यात एक गुप्त नाते असू शकते जे अजून कोणालाच माहीत नाही. कदाचित ते सौताळे भाऊ असतील किंवा त्यांच्या वडिलांनी त्यांच्यापेक्षा की एकाला लहानपणी टाकून दिले असेल. जर हे सत्य समोर आले तर संपूर्ण दळवी कुटुंब हादरून जाईल. आत्ताच्या भागामध्ये असं दिसून येतं की जेव्हा रवी हा भावनाकडे कर्जाच्या पेपर्सवर सह्या करण्यासाठी जातो, पण रवी हा जयंतचा कर्जबाजारी सुद्धा असू शकतो, अशी शक्यता आहे. येणाऱ्या भागामध्ये ह्या ज्या गोष्टी आहेत त्या स्पष्ट होतीलच. आपल्याला ह्या शक्यता कशा वाटल्या हे आम्हाला लाईक करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. धन्यवाद.